राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्री सर्जेराव पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर, समर्थक व संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते, न्यू फायटर ग्रुप, अजिंक्य तारा ग्रुप, न्यू गणेश मंडळ, युवा संघर्ष मंडळ, शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथे नूतन लोकनियुक्त सरपंच सौ जयश्री सर्जेराव दादा पाटील यांनी आज ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पदभार स्वीकारला. यानंतर उपसरपंच सौ रुपाली अवधूत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सरपंच सौ जयश्री पाटील यांनी गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने कामे हाती घेतली जाणार असल्याचे सांगितले. विशेषतः रस्त्याची दुरुस्ती, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या सहकार्याने लाखो रुपयांचा विकास निधी आणून शेळेवाडी गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. तसेच उद्यापासून गावात गैबी व म्हसोबाची यात्रा सुरू होत असल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील स्मशान शेडचे नूतनीकरण करण्यात आले असून त्या ठिकाणी 6 बाकडे बसवण्यात आली आहेत. याच स्मशान शेड समोरील दुतर्फा रस्त्यावर सुमारे 100 झाडांचे वृक्षारोपण सर्जेराव दादा पाटील आणि अवधूत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, पारिजातक, पिवळा व पांढरा चाफा तसेच करंजी यांसारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे. यावेळी माजी प्रभारी सरपंच निलेश पाटील, माजी उपसरपंच अक्षय पाटील, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ कांबळे, नीता कांबळे, मंगल पाटील तसेच विलासराव पाटील, सर्जेराव दादा, शेळेवाडी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष नामदेव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील, धनाजी पाटील, मधुकर पाटील, केरबा मोतीराम पाटील, गणपती मेंगाने, अरुण कांबळे, जयसिंग पाटील, RY पाटील, सतीश पाटील, सूरज पाटील, बाळासो कांबळे, दत्तात्रय निकम, रंगराव पाटील, सदाशिव पाटील, SH पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.